कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। आज श्रीकृष्ण जयंती। आजच्या या विशेष दिवसानिमित्त आपण भगवद्गीतेचा 4था अध्याय समजून घेणार आहोत आणि त्याला जोडून श्रीकृष्णाचं ध्यानही करणार आहोत। आपण मागच्या महिन्यामध्ये गीतेचा 3रा अध्याय म्हणजेच कर्मयोग पाहिला। आज आपण पाहणार आहोत 4था अध्याय ज्ञानयोग। 3ऱ्या अध्यायामध्ये आपण काय समजावून घेतलं? देहात असताना कर्म करायलाच पाहिजे, ते टाळता येत नाही, अटळ आहे। मग जर कर्म करणं अटळ असेल तर ते कसं करावं, कशासाठी करावं, हे सगळं 3ऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आपण समजून घेतलं। भगवान श्रीकृष्णांनी अनेक सुंदर विचार दिलेले आहेत। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, पण त्याच्यावरच्या फळासाठी तू आसक्ती बाळगू नकोस। निरासक्त होऊन तू कर्म कर। भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे, जनक राजाचं उदाहरण दिलेलं आहे। जनक राजाचं उदाहरण सुखदुःख समे कृत्वा याही दृष्टीने आहे। आणि भगवंतांनी तर म्हटलेलं आहे की मला आयुष्यात काहीही मिळवायचं नसून सुद्धा मी सतत कर्मरत राहिलो, कारण लोक माझं अनुकरण करतील हे मला माहिती आहे। मीच जर आशासारखा राहिलो तर लोकही त्याचंच अनुकरण करतील। आणि म्हणून कर्म करताना कसं करावं, तर त्याला त्याग संकल्पनेची जोड देऊन करावं। कर्माचे होणारे परिणाम काय आहेत, त्या परिणामांची माहिती घेऊन जाणीव लक्षात ठेवून कर्म करावं। आणि त्याचप्रमाणे लोकसंग्रह, लोकांना एकत्र करणं, यासाठी कर्म करावं। या सगळ्याचं माध्यम भगवंतांनी यज्ञ सांगितलेलं आहे, पण यज्ञ म्हणजे काम्य यज्ञ नव्हे। यज्ञाचा व्यापक अर्थ आहे। निर्मितीचं ज्याच्यामधून ज्ञान मिळतं असा यज्ञ हा त्यांना अभिप्रेत आहे। लोकांचं कल्याण करणारा यज्ञ त्यांना अभिप्रेत आहे। आणि म्हणून लोकसंग्रह ही त्यांच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची घटना त्यांनी आयुष्यभर बाळगलेली आहे। आपणही 3ऱ्या अध्यायाचं हे सार आपल्या मनामध्ये ठेवूयात आणि आता 4थ्या अध्यायाकडे वळूयात। 4था अध्याय काय सांगतो आपल्याला? ज्ञानयोगाचं महत्त्व। जे अनेक गीतेतले महत्त्वाचे श्लोक आहेत त्यात हा एक श्लोक आहे, 38वा श्लोक या अध्यायातला। नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते। ज्ञाना एवढं पवित्र या जगात काहीही नाही। किती महान अर्थ आहे। आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा या विचाराचं महत्त्व हे अतुलनीय आहे। मग ज्ञानाचं मोठेपण काय आहे, ज्ञानाचे फायदे काय आहेत, दुसऱ्या बाजूने अज्ञानाचे तोटे काय आहेत, आणि मुळामध्ये
अज्ञानाकडे माणूस का वळतो हेही या अध्यायामध्ये आपण समजून घेणार आहोत. ज्ञानाची परंपरा ही सूर्यापासून कशी निर्माण झालेली आहे हे भगवंतांनी याच अध्यायात सांगितलेलं आहे, तेही आपण पाहणार आहोत. या अध्यायामध्ये एकूण 4 महत्त्वाचे विचार आहेत. आत्ता सांगितलं तसं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, ज्ञान हे पवित्र आहे, हा एक विचार. दुसरा विचार आहे भगवंतांनी जे स्वतःहून म्हटलेलं आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, म्हणजे काय, चातुर्वर्ण हे मी निर्माण केलेले आहेत, मी त्याचा करताही आहे आणि अकर्ताही आहे. हे सविस्तर आपण पाहणार आहोत, पण संक्षेपाने म्हणायचं तर त्यांनी गुणकर्मावर आधारित एक समाजरचना निर्माण केली होती. त्याला कुठेही जातीभेद किंवा धर्मभेद किंवा पंथभेद आत्ताच्या काळात जसे आहेत तसे त्यांना अभिप्रेत नव्हते. त्या दृष्टीने ते अकर्ता आहेत. तिसरा विचार आहे ते म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी निर्माण होते त्यावेळेला मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. हा एक सुंदर विचार याच अध्यायात आलेला आहे. तर हे सगळे विचार जे आहेत हे आपण समजून घेणार आहोत, परंतु हा विषय इतका व्यापक आहे की याचे सुद्धा आपण 2 भाग करणार आहोत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धाकडे आपण वळतो आहोत. त्याचा महत्त्वाचा जो विचार आहे तो म्हणजे ज्ञान. गीतेमध्ये 33वा श्लोक आणि 38वा श्लोक हा याचं वर्णन करणारा आहे. आपण सविस्तर ते समजून घेऊयात, त्याला सुरुवात करूयात. मुळामध्ये ज्ञान म्हणजे काय? ज्ञ या शब्दापासून हा शब्द म्हणजे अक्षरापासून, ज्ञ हे अक्षर आहे त्याच्यापासून ज्ञान हा शब्द झालेला आहे. ज्ञचा अर्थ आहे जाणीव. ज्याच्यामुळे जाणीव निर्माण होते, माहिती प्राप्त होते, ते म्हणजे ज्ञान. मग ह्या ज्ञानाची लक्षणं काय आहेत? ब्रह्मसूत्र याच्यामध्ये एकूण 4 महत्त्वाचे विचार आलेले आहेत. त्या 4ही विचारांमध्ये जे सूक्ष्मत्व आलेलं आहे तो आत्ताचा आपला विषय नाही, तो फार मोठा गहन विषय आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ब्रह्मसूत्रामध्ये, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ज्ञान कसं आहे? सत्य स्वरूप आहे. स्वामीजीसुद्धा सत्याची महती आपल्याला नेहमी सांगायचे. प्रार्थनेमध्येच त्यांनी सत्याचं वर्णन घेतलेलं आहे. हे सत्यस्वरूप परमेश्वरा. परमेश्वर हा सत्यस्वरूप आहे. तेव्हा ज्ञान हे कसं आहे? सत्य आहे. असत्य जे असेल ज्ञान असूच शकत नाही. ती फसवणूक आहे, ते अज्ञान आहे, संभ्रम आहे. त्यामुळे ज्ञान हे सत्य आहे. दुसरं, ज्ञान हे अनंत आहे. कितीही काळ तुम्ही ज्ञान मिळवत राहा, ते कधीही संपणार नाही. आईन्स्टाईनसारखा एक महाविचारी, अतिशय बुद्धिमान, त्याला एकदा त्याला किती ज्ञान झालं आहे याच्याबद्दल विचारणा केली. त्यावेळेला तो म्हणाला, समजा मी समुद्रकिनाऱ्यावर हिंडतो आहे असं धरून चाला, आणि त्या समुद्रकिनाऱ्यावरचे वाळूचे काही कण मी हातात घेतलेले आहेत. या अथांग अशा समुद्रकिनाऱ्यावर या समुद्राच्या वाळूचे कण असंख्य आहेत, त्यातले काही माझ्या हातात आलेले आहेत. तेवढंच ज्ञान मला या विश्वरचनेबद्दल झालेलं आहे, विश्वाबद्दलचं झालेलं आहे. महान अशा आईन्स्टाईनची ही नम्र भूमिका. म्हणून ज्ञान हे कसं आहे? एका बाजूने सत्य आहे, दुसऱ्या बाजूने अनंत आहे, आणि त्या तिसऱ्या बाजूने
ब्रह्मस्वरूप आहे, व्यापक आहे, सगळ्याला व्यापून टाकणारं असं ते ज्ञान आहे. या ज्ञानाबद्दल आपण सगळं काही समजून घ्यायचं आहे. आपल्या सामान्य भाषेत समजेल असं बोलूयात का जरा आता आपण? तुम्ही म्हणा की हो, एका बाजूने ब्रह्मसूत्राबद्दल बोलताय, मान्य आहे. आपल्याला किती भव्यता या ज्ञानाबद्दल आपल्याकडे आहे हे समजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने व्यवहारही समजून घ्यायचा आहे. मग हे ज्ञान आपण दोन भागात विभागूयात. एक आहे भौतिक ज्ञान, जे तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी आवश्यक आहे, रोजच्या भाजी भाकरीसाठी आवश्यक आहे. ते ज्ञान महत्त्वाचं नाही आहे का? आहे ना. आपण आळशासारखं राहून, अज्ञानी राहून आपलं पोट भरणार नाही आहे. मग रोजच्या जगण्यासाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी, समाजरचना चालण्यासाठी भौतिक ज्ञान हवंच. ते एक प्रकारचं ज्ञान आहे. आणि दुसरं जे आहे ते आत्मज्ञान किंवा परमतत्वाचं ज्ञान आहे. म्हणजे काय? मी जगण्यासाठी जे ज्ञान घेतो त्याप्रमाणे मी ज्या वेळेला वर्तन करायला लागतो त्यावेळेला हातून कळत नकळत चुका होतात. काही वेळेला हातून जाणतेपणे अजाणतेपणे पाप होतं आणि या सगळ्यामधून कर्मबंधन निर्माण होतं. आपण मागच्या अध्यायात काय पाहिलं आहे? ज्याप्रमाणे तुम्ही कर्म करता त्याप्रमाणे परिणाम निर्माण होणार आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तेच सांगतो, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट. तेच स्वामीजींनी कर्म थिअरीला जोडलेलं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे कर्म करणार आहात त्याप्रमाणे तुम्हाला परिणाम भोगावा लागणार आहे. म्हणजेच काय होतं? आपल्या चुकांमधून कर्मबंधन निर्माण होतं. हो, साधी गोष्ट आहे. भौतिक जगामध्ये एखाद्याने चोरी केली तर त्याला शिक्षा असते. जाणीवपूर्वक दुसऱ्याचा खून केला तर त्याला जन्मठेप किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये फाशीसुद्धा होते. म्हणजे परिणाम आलाच ना. कर्म आलं की त्याला बंधन आलं. मग आत्मज्ञानामुळे, गीतेसारख्या पवित्र ज्ञानामुळे या कर्मबंधनातून मुक्त कसं व्हायचं, कर्ममुक्तीचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता 33व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्ञानाबद्दलचं फार सुंदर विवरण केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे 24व्या श्लोकापासून ते 32व्या श्लोकापर्यंत विविध प्रकारचे यज्ञ कोणते असतात याचं वर्णन आलेलं आहे. उदाहरणार्थ द्रव्ययज्ञ आहे, वाग्यज्ञ आहे, योगयज्ञ आहे. म्हणजे काय हो? द्रव्ययज्ञ म्हणजे काय? काम्ययज्ञ. मला संपत्ती पाहिजे, मला श्रीमंत व्हायचं आहे, मला वस्तू मिळवायची आहे, त्या इच्छेने जे काही केलं जातं त्याला त्यांनी द्रव्ययज्ञ म्हटलेलं आहे. आपण जीवनामध्ये रोज नोकरी करतो, व्यवसाय करतो, रोजच्या जगण्याचा तो एका तऱ्हेने द्रव्ययज्ञच आहे. आपल्याला काहीतरी मिळवायचं त्यासाठी आपण कर्म करतो आहे, काम्ययज्ञ आहे. दुसरा आहे वाग्यज्ञ, म्हणजे आपण देवाचं नाव घेतो, जप करतो, तो आहे वाग्यज्ञ आहे. तिसरा योगयज्ञ आहे, ज्याच्यामध्ये आसन, प्राणायाम या सगळ्या गोष्टी येतात. ध्यानाचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव होऊ शकतो. हा झाला योगयज्ञ. अजून एक आहे तपाच्या रूपाने होणारा इंद्रिय निग्रह यानुसार होणारा जो यज्ञ आहे तोही आहे. प्राणायाम यज्ञ असंही एक वर्णन केलेलं आहे. पण 33व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात द्रव्याधिक यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व कर्मांचं अंतिम स्थान जे आहे हे ज्ञान हेच असलं पाहिजे. आणि म्हणून
काहीही करा, पण त्याला तुम्ही ज्ञान जोडा. कर्मपरिणाम काय होणार आहेत हे ज्ञान जोडा. मी कशासाठी सगळं कर्म करणार आहे हे ज्ञान जोडा. संस्कृतमध्ये असाच एक सुंदर श्लोक आहे, त्यात म्हटलेलं आहे, सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. सगळे कोणत्याही देवतेला नमस्कार केला तर तो केशवापर्यंत जाऊन मिळतो. तसं भगवान म्हणतात, तुम्ही कुठल्याही यज्ञापासून सुरुवात करा, पण अंतिमाता तो ज्ञानयज्ञामध्ये परावर्तित झाला पाहिजे. ज्ञानाची जोड त्याला दिलीच पाहिजे. आता स्वामीजींनी गीतेवर अनेक तऱ्हेचं विवेचन केलेलं आहे. आपण गीता साम्य विज्ञान प्रथम खंड हा सगळ्या साधकांना उपलब्ध करून दिलेला आहे. असे अनेक उपखंड हळूहळू आपल्याला उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामध्ये साम्य विज्ञानच्या एका खंडामध्ये स्वामीजींनी 24व्या श्लोकाच्या निमित्ताने यज्ञाबद्दलची सविस्तर मांडणी केलेली आहे आणि आपल्याकडे त्याबद्दलचं यज्ञ रहस्य हे स्वामीजींचं पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. यज्ञ का निर्माण झाला, पुराणकाळी यज्ञाचं महत्त्व काय होतं, त्यावेळेला जंगलतोड केली ती आत्ताच्या काळात योग्य नाहीच आहे, पण त्यावेळेला का ऋषीमुनींनी केली असेल, त्यावेळेला यज्ञामध्ये तुपाची आहुती का देत असत, ह्या सगळ्याचं समाजनिष्ठ आणि ज्ञाननिष्ठ वर्णन स्वामीजींनी केलेलं आहे. ते आपण केव्हा तरी जरूर वाचा. एक का लक्षात घ्यायचं हे सगळं समजून घ्या. आपणही मनशक्तीमध्ये यज्ञ सांगतो, पण तो पारंपरिक यज्ञ नाही. सर्व समाजाचं कल्याण व्हावं यासाठी संकल्पपूर्वक आपण ज्यावेळेला चिंतन करतो आणि त्यावेळेला प्रतीकरूपाने समिधा टाकतो, तो यज्ञ सर्व कल्याण यज्ञ हा आपल्याला अभिप्रेत आहे. कारण असतं, ज्ञान जो घेतो त्या ज्ञात्याला अधिक जबाबदारीने समाजात वागावं लागतं. जेवढं ज्ञान जास्त तेवढी जबाबदारी जास्त. कशी? एक उदाहरण देतो. समजा कोर्टामध्ये एखादा खटला उभा राहिला. एका चोराने चोरी केलेली आहे. त्या चोराला त्याच्याबद्दलची शिक्षा होईल का होणार नाही, सिद्ध झाल्यानंतर होईल. समजा त्याच कोर्टामध्ये त्याच सुमाराला अजून एक केस उभी राहिली की ज्याच्यामध्ये एका वकिलाने चोरी केलेली आहे. शिक्षा जास्त कोणाला होईल, चोराला का वकिलाला? वकिलाला. कारण वकिलाला माहिती आहे की चोरी करण्याचे परिणाम वाईट होणार आहेत आणि त्याला शिक्षा आहे कोर्टामध्ये. हे माहीत असून त्याने चोरी केली. ज्ञाता जर असेल तर त्याला जास्त शिक्षा असते, त्याला जास्त जबाबदारीने समाजामध्ये वावरावं लागतं. 34वा श्लोक जो आहे हा ज्ञान कसं मिळवावं ह्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. कसं मिळवावं ज्ञान? तर एकूण 3 ते 4 गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, पहिली गोष्ट आहे प्रणिपात करून ज्ञान मिळवा. म्हणजे काय? नमस्कार करा, नम्र व्हा, अहंकार टाळा. आता त्यासाठी कोणाला तरी आपल्याला सन्मान द्यावा लागतो, आदर द्यावा लागतो. स्वामीजींनी अहंकार मुक्तीसाठी गुरुची आवश्यकता सांगितलेली आहे. शक्तियोगच्या सुरुवातीच्याच प्रकरणांमध्ये गुरुचं महत्त्व अहंकार मुक्तीसाठी कसं आहे हे फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. तेव्हा
आदर हवा, वरवरचा नको, मनापासून. दुसरी गोष्ट आहे जिज्ञासा हवी. तुम्हाला गुरुकडनं किंवा कोणाहीकडनं ज्ञान घ्यायचं असेल तर खरी जिज्ञासा हवी, खरी ज्ञान समजून घेण्याची कळकळ असायला लागते. त्यातून तुम्ही ज्ञान मिळवू शकता. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे परिप्रश्नेन सेवया. काय म्हटलं आहे भगवंताने? परिप्रश्नेन सेवया, म्हणजे योग्य तऱ्हेने प्रश्न विचारून तुम्ही ज्ञान मिळवू शकता. जर तुम्हाला आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाकडनं काही समजून घ्यायचं असेल, नम्रता हवी, जिज्ञासा हवी आणि योग्य तऱ्हेने त्याच्याकडनं ज्ञान घेण्यासाठी प्रश्न विचारण्याची बुद्धी हवी. अहो, संपूर्ण भगवद्गीता त्याच्यातूनच निर्माण झालेली आहे ना. अर्जुनाने प्रश्न विचारले, त्याला भगवंताने उत्तर दिलं. आपल्या वेदांमधला जो ज्ञानाचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उपनिषद. या उपनिषदांमध्ये सुद्धा अनेक शिष्यांनी त्यांच्या गुरूंना, आचार्यांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातून सगळ्या प्रकारचे उपनिषद निर्माण झालेली आहे. नाचिकेताचे उदाहरण प्रसिद्ध आहे. यमाला त्याने मृत्यूनंतर काय होतं याच्याबद्दलचं ज्ञान विचारलं. यमराज त्याला द्यायला तयार नव्हते, कारण ते खूप गहन होतं आणि कोणाही अपरिपक्व बुद्धीच्या माणसाला देणंही त्याला अभिप्रेत नव्हतं. त्यासाठी नाचिकेताची परीक्षा घेतली गेली होती, कठोर परीक्षा घेतली होती आणि त्याच्यासमोर अनेक प्रलोभनंसुद्धा निर्माण केली होती. अरे, तू कशाला मृत्यूबद्दलचं ज्ञान समजून घेतो आहेस? नको ना. त्याच्याऐवजी तुला आम्ही राज्य देतो, तुला सेवक देतो, तुला दासी देतो, तुला पैसे देतो. तो म्हणाला, मला काही नको, मला ज्ञान पाहिजे. मृत्यूनंतर काय होतं याचं ज्ञान, हे ज्याच्यात सांगितलेलं आहे ते कठोपनिषद आहे. योग वासिष्ठ तसंच आहे. रामाला त्याच्या ऐन तारुण्यामध्ये एक प्रकारचं वैराग्य निर्माण झालं होतं आणि त्याने त्याच्याबद्दलचे काही प्रश्न निर्माण केले. मग त्याला विश्वामित्र ऋषींच्या विनंतीवरून वसिष्ठांनी जे ज्ञान दिलं त्याच्यातून निर्माण झालेलं आहे अप्रतिम असं तत्त्वज्ञान ग्रंथाचं ज्ञान म्हणजे योग वासिष्ठ आहे. हे सगळे कसे निर्माण झालेले आहेत? परिप्रश्नेन सेवया. योग्य तऱ्हेने तुम्ही प्रश्न विचारा, काही हरकत नाही. आपल्या मनशक्तीमध्ये सुद्धा प्रश्न विचारणं याला खूप महत्त्व आहे. स्वामीजी ज्या वेळेला अभ्यास वर्ग घ्यायचे, मग इच्छापूर्तीचे असोत, चौवार्षिक असोत किंवा अनेक साधक वर्ग त्यांनी घेतले, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रश्नोत्तरं असायची. त्यांनी शिबिरं घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्नोत्तरं आहेतच. स्वामीजी म्हणायचे, तुम्ही प्रश्न विचारा. जेवढे तुम्ही प्रश्न विचाराल आणि तुमच्या मनातले संभ्रम काढून टाकाल, त्या प्रमाणात तुमची बुद्धी ही अधिक शुद्ध होत जाईल आणि ती अधिक स्ट्रॉंग, मजबूत होत जाईल. धारणा मजबूत होते. त्यामुळे आपल्या मनशक्तीमध्ये अभ्यास वर्गांमध्ये सुद्धा प्रश्नोत्तराचा तास असतो आणि जो अतिशय लोकांना आवडणारा असतो. त्या थोडक्यात अशा प्रकारे ज्ञान घेतलं पाहिजे आणि हे ज्ञान घेतल्यानंतर आपण त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे. पण तुम्ही म्हणाल की पण काय आला इथे? तो आहे ना. अगदी प्रत्येकाला एवढं ज्ञान घेणं शक्य होईल का हो? काही जण म्हणतात, बाबा आमच्या बुद्धीची झेप तेवढी नाही आहे, आम्हाला नाही तेवढं अभ्यास करता येणार, एवढं गहन अभ्यास करणं, विचारणं नाही जमणार. मग त्याला दुसरा पर्याय काही आहे का? आहे. आणि तो कोणता आहे? तो आहे ज्ञात्यावर विश्वास ठेवा.
भगवंतांनी ते सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ओव्यांमध्ये त्याचं वर्णन करताना ते म्हटलेलं आहे, ऐसे ज्ञानप्रकाश पाहेल तै मोहनदाकर जाईल, जै कुरुकृपा होईल पार्थागा. ज्ञानप्रकाशाने मनातील अंधकार, मनातील अज्ञान जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 104 अध्याय 171 ते 174 या ओव्यांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, ज्ञाननौकेच्या साहाय्याने पाप समुद्र तरून जाता येईल. कळत नकळत हातून ज्या काही चुका घडतात त्यातून जणू काही पापाचा सागर निर्माण होतो. आणि त्याच्यातून तरून जायचं असेल तर कोणतं साधन उपयोगी आहे? ज्ञानरूपी नौका. त्यांनी म्हटलं आहे, पापाची खाण, भ्रांतीचा सागर, भ्रमाचा पर्वत हे सगळे ज्ञानशक्तीपुढे क्षुद्र आहेत, तुच्छ आहेत. एवढं ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामीजी त्याबद्दल एक सुंदर असं वर्णन करायचे आणि ते म्हणायचे, ज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की जी दिल्याने न संपता सतत वाढत राहते. ज्ञान हे कधीही संपत नाही. तुम्ही ज्या ज्या वेळेला दुसऱ्याला ज्ञान द्याल त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला तुमचं ज्ञान अधिक घट्टपणे रुजत जातं. आणि म्हणून मनशक्तीमध्ये एक सुंदर शब्द वापरला, आठवतो आहे? ज्ञान गुणाकार. ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळे काय होतं? ज्ञानाचं गुणाकार होत राहतो, दिल्याने वाढत राहतं. ज्ञानरूपी अग्नीमुळे पापकर्माचं भस्म होतं असंही म्हटलेलं आहे. तेव्हा हा सगळा ज्ञानाचा महतीचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. याबद्दलची 38वा श्लोक जो आहे, याबद्दलचा 38वा श्लोक जो आहे तो नहि ज्ञानेन सदृशम मिह विद्यते असं म्हटलेलं आहे. माऊलीने त्याच्याबद्दल म्हणताना म्हटलेलं आहे, ज्ञान हाच कल्पतरू, ज्ञान हाच कामधेनू. ज्ञान हा एका तऱ्हेने स्वावलंबनाचाही मार्ग आहे. आजच्या विज्ञान युगातही त्याचं महत्त्व आहे. एक तर स्वतः ज्ञान घ्या, नाहीतर ज्ञान ज्याने घेतलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. अंधविश्वास नव्हे, अंधभक्ती नव्हे, ज्ञानपूर्ण विश्वास. अहो साधी गोष्ट आहे. आइन्स्टाईनने प्रकाशाबद्दलचे जे सिद्धांत मांडलेले आहेत त्याने जे अनेक प्रकारच्या गणितांच्या आधाराने सिद्धांत मांडलेले आहेत ते सिद्धांत तुम्हाला आम्हाला समजले आहेत का? रिलेटिव्हिटीचा सिद्धांत आहे तो तुम्हाला आम्हाला फक्त सोप्या भाषेत समजतो. त्याची गणितं समजतात का? नाही. पण आपण काय म्हणतो? आइन्स्टाईनने मांडलेलं आहे आणि ते जगातल्या काही मोजक्या विचारवंत शास्त्रज्ञांना पटलेलं आहे आणि आमचा सुद्धा मग त्यामुळे आइन्स्टाईनवर विश्वास आहे. एकदा अनंत काणेकरांच्याबद्दल हा प्रसंग घडला होता बरं का मित्रांनो. त्यांना कोणीतरी एकाने विचारलं की तुम्ही विठ्ठलाला, परमेश्वराला मानता का? कारण ते एका तऱ्हेने नास्तिक होते असं लोकांचा समज होता. त्यांचं उत्तर महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, मला विठ्ठल परमेश्वर आहे किंवा नाही याच्याबद्दल ज्ञान नाही, मला माहीत नाही. पण ज्यार्थी ज्ञानेश्वर म्हणतात विठ्ठल आहे, परमेश्वर आहे, त्या अर्थी मी सुद्धा म्हणतो तो आहे, कारण माझा ज्ञानेश्वरांवर विश्वास आहे. रामानुजाचार्यांना त्यांची आई म्हणायची, जा रे बाबा देवाला नमस्कार करून ये. रामानुजाचार्यसुद्धा एका तऱ्हेने नास्तिकच होते.
पण ते देवापुढे जायचे आणि म्हणायचे, हे देवाच्या परमेश्वरा तुला नमस्कार असो. अशा प्रकारे महान लोकांनी सुद्धा ज्ञानाचं महत्त्व आणि ज्ञात्याचं महत्त्व मानलेलं आहे. काही वेळेला काय होतं, ह्याच्या उलट घडतं. स्वतः ज्ञानही घ्यायचं नाही आणि श्रद्धाही नाही, अशा संशयखोराला परलोकही नाही आणि या लोकी सुख मिळणार नाही, असं गीतेमध्येच म्हटलेलं आहे. मग काय होतं, काही जण आहे ना उगीच शंका घेत राहतात. तो शंका घ्याव्यात, पण त्याला योग्य पातळी असायला पाहिजे. एकदा स्वामीजी प्रयोगवेचन करत होते आणि त्यांनी एक उपमा दिली. ते म्हणाले, तो योद्धा सिंहासारखा शूर होता. एक जण म्हणाला, स्वामीजी एक प्रश्न आहे. स्वामीजी म्हणाले, काय? तो सिंहासारखा शूर होता, मग त्याला सिंहासारखे आया आणि शेपूट होती का? असे भलते सरते प्रश्न चालतील का? नाही. तुम्ही म्हणाल की असं लोक विचारायचे का? हो, स्वामीजींच्या प्रयोगवचनाच्या वेळेला आणि नंतर अनेक वेळेला अशा मजा घडायच्या. एकदा असंच प्रयोगवचन चालू होतं आणि स्वामीजींनी त्यांच्या प्रयोगवचनामध्ये सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही जर ज्ञानाची जोड दिली, त्याला निस्वार्थाची जोड दिली, तर तुमच्या आयुष्यामध्ये समाधान निर्माण होईल, तुमच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळेल. सगळं झाल्यानंतर एक माणूस उभा राहिला आणि म्हणाला की स्वामीजी, ते तुम्ही सांगितलेलं सगळं समजलं, पण ते तुम्ही कलाटणी जे काही म्हणालात ते कुठे मिळेल हो? आपल्या ग्रंथयोगात मिळेल का? स्वामीजींनी कपाळाला हात लावला. त्यामुळे मला कलाटणी याचा अर्थ तुझं आयुष्य बदलून जाईल, तू काही वस्तू नाही आहे. अशा गमती जमती घडायच्या बरं का. एकदा केव्हा तरी 18 हत्तींची गोष्ट ही तुम्हाला मी सांगेन. केव्हा तरी 18व्या हत्तीची गोष्ट केव्हा तरी सांगेन, आत्ता नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, सार काय आहे, अज्ञानाने उत्पन्न झालेला संशय ज्ञानरूपी तलवारीने छाटून टाका, असं 40वा श्लोक सांगतो. बघा, संपूर्ण अध्यायामध्ये ज्ञानाबद्दलचं वर्णन किती सुंदर रीतीने आलेलं आहे. आणि म्हणून या ज्ञानाबद्दल आपण थोडंसं टप्प्याटप्प्याने स्वामीजींनी काही मुद्दे मांडलेले आहेत, ते थोडे समजावून घेऊयात. गीता साम्य विज्ञानाचा 4था अध्याय जो आहे, त्याच्यामध्ये पान 4067, ज्या साधकांकडे जुने ग्रंथ असतील त्यांच्यासाठी सांगतोय. गीता साम्य विज्ञान पान क्रमांक 4067, त्याच्यामध्ये 4थ्या अध्यायाचं विवरण आलेलं आहे आणि त्यात 35व्या श्लोकाच्या अनुषंगाने स्वामीजींनी ज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या 8 पायऱ्या कोणत्या त्या सांगितलेल्या आहेत. त्या समजावून घेऊन हा भाग आपण पूर्ण करणार आहोत. काय काय आहेत त्या 8 पायऱ्या? माझ्याकडे तो संदर्भ आहे, वेळेच्या मर्यादेमुळे खूप सविस्तर न मांडता ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. कोणत्या आहेत 8 पायऱ्या? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्ञानमार्ग तुम्हाला पटला पाहिजे. 2, तो तुम्ही आचरणात आणला पाहिजे. 3, त्यासाठी संत किंवा ज्ञानी माणसाची मदत घेतली पाहिजे. 4थी पायरी आहे, अशा संत किंवा ज्ञानी माणसाची सेवा केली पाहिजे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, स्वामीजी स्वतः कधीही सेवा घ्यायचे नाहीत. आपल्या दृष्टीने ते ज्ञानी होतेच. मग त्यांनी सांगितलं, माझी सेवा करू नका, जनता जनार्दनाची सेवा करा, ती सेवा करा, त्यात सगळं काही समाविष्ट आहे. 5वं,
या संतांच्या सहवासात आपण आलो म्हणजे साधकही संतांच्या प्रमाणे त्यांचं जीवन हळूहळू बदलायला लागतात. आपणासारिखे करीती तात्काळ असं संतांचं वर्णन आहे. 6वा मुद्दा आहे संत संगतीनंतर संत विचारांशी हळूहळू एकरूपता निर्माण करा. 7वा मुद्दा आहे हे सर्व स्वार्थ त्यागपूर्ण व्हायला हवं आणि त्यामुळे अखेरीस मनाची अवस्थासुद्धा आपोआपच स्वार्थ शून्य होईल. आणि मग 8वी महत्त्वाची पायरी आहे परमेश्वरही स्वार्थशून्य असल्यामुळे आपण स्वार्थशून्य झाल्यामुळे आपल्यात आणि परमेश्वरामध्ये फरक उरत नाही. या 8 पायऱ्यांनी प्रत्येकाचा आत्मा परमात्म्याच्या बरोबरीला येतो. आपण आणि सर्व जग यात अंतर राहत नाही असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे. आणि तेच ज्ञानेश्वरांनी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हा ज्ञानयज्ञ हा खूप श्रेष्ठ आहे यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून या ज्ञानामुळे काय घडतं तर ज्ञानामुळे आत्ता स्वामीजींनी जे सांगितलं की आपल्यात आणि परमेश्वरामध्ये अंतर राहत नाही. याबद्दल एक सुंदर उपमा आहे. समुद्र असतो, त्याच्या लाटा उसळतात. त्या लाटांच्या उसळीमधून अनेक थेंब हवेत उडतात. जे त्यातले किनाऱ्यावर येऊन वाळूमध्ये पडतात ते वाळून जातात. पण त्यातलेच कण सागरामध्ये लाटेबरोबर वरती उडतात आणि पुन्हा खाली पडतात, सागरामध्येच मिळतात. त्यावेळेला ते नष्ट होतात का? नाही. ते पुन्हा त्या सागराचा एक अंश बनतात आणि अथांग सागराचं रूप त्यांना प्राप्त होतं. या ज्ञानामुळे आपले मोहसुद्धा नष्ट होतात असं हे ज्ञानाचं सुंदर वर्णन सांगणारा हा 4था अध्याय, त्याचा पूर्वार्धातला हा एक महत्त्वाचा विचार आपण ऐकला आहे. दुसरा विचार जो आहे हा आज कृष्ण जयंतीच्या निमित्ताने आपण समजून घेणार आहोत आणि त्याचा जो महत्त्वाचा भाग आहे तोही तेवढाच आहे आणि तो आता आपण समजून घेणार आहोत. आता आजच्या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने जो एक महत्त्वाचा श्लोक आहे तिथे आपण वळणार आहोत. श्रीकृष्णांनी देवाचा अवतार केव्हा होतो आणि कशासाठी होतो याचं वर्णन या 4थ्या अध्यायातल्या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा लक्षात घ्या, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी केव्हा केव्हा अवतार घेतो तर त्यांनी म्हटलेलं आहे ज्या वेळेला धर्माला एक प्रकारे ग्लानी येते. आता ग्लानी येते याचा अर्थ काय आहे? ग्लानी येते म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो. 3 गोष्टी याच्यात आलेल्या आहे. अधर्म म्हणजेच वाईट प्रवृत्ती वाढतात, त्याचा नाश करायचा आहे. सज्जनांचा त्रास वाढलेला आहे, तो त्रास कमी करायचा आहे. धर्माला ग्लानी आलेली आहे तर त्याची पुन्हा एकदा स्थापना करायची आहे. या सगळ्यासाठी देवाचा अवतार आहे. अधर्म, अज्ञान, दुष्प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी देवाचा अवतार आहे.
आता एका तऱ्हेने समाजशास्त्र जागवणारा हा श्लोक आहे बरं का. सध्या आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारची अपप्रवृत्ती वाढलेली आहे. सज्जनांना त्रास पुरातन काळापासून आजपर्यंत चालत आलेला आहे. अधर्म वाढलेला आहे. धर्म याचा अर्थ धारयति इति धर्म आहे. पुन्हा लक्षात घ्या, विशिष्ट धर्म नव्हे. आजच्या काळातले समाजाची धारणा ज्याच्यामुळे होत नाही, ज्यामुळे समाजाचा नाश होतो, समाजातल्या चांगल्या प्रवृत्तींचा नाश होतो, ते अधर्म आहे असं या गीतेनुसार आपल्याला म्हणावं लागेल. मग त्या प्रत्येक वेळेला भगवंताचा अवतार होत असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या वेळेला मी जन्म घेईन. अहो, ह्याच्यावरून एक आठवण झाली बरं का. एका सज्जनाने स्वामीजींना एक युक्तिवाद केला होता. स्वामीजी ह्याच्यावरच एकदा बोलत होते आणि नंतर मग असे पाठाच्या नंतर चर्चा होती, ती चर्चा होती. तर तो स्वामीजींना काय म्हणाला की स्वामीजी, भगवंतांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, धर्म बुडेल, त्यावेळेला त्याचा अवतार जन्माला येईल. मग सध्या आपण एक करूयात का, ते म्हणजे सगळ्यांनी भरपूर पाप करायचं, भरपूर धर्म बुडवायचा, भरपूर पाप करायचे, भरपूर चुकीच्या कृती करायच्या. ते म्हणाले का नाही, म्हणत त्याच्यामुळे धर्माला ग्लानी येईल आणि त्यामुळे कृष्णाचा अवतार पुन्हा एकदा निर्माण होईल. स्वामीजी म्हणाले बाबा असं काही अभिप्रेत नाही आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. स्वामीजींनी कल्की या त्यांच्या कादंबरीमध्ये शेवटी याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सध्याच्या काळामध्ये केव्हा तरी कल्की येईल, जन्म घेईल, अवतार होईल आणि आपल्याला तो तारून येईल. या विचारांमध्ये तुम्ही राहू नका. मग त्याऐवजी काय करा, आपल्या प्रत्येकामधला कल्कीचा अंश, कलंकीचा अंश, देवाचा अंश जो आहे तो जागृत करा. अनेक वेळेला परमशक्ती तुमची आमची परीक्षा घेत असते आणि त्यामुळे आपण एक करायला पाहिजे, ते म्हणजे आपण आपला सन्मार्ग कधीही सोडायचा नाही. समाजामध्ये अनेक प्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्ती कमी करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्यासाठी अनेक महान संत, ऋषीमुनी, साधू संत या समाजामध्ये सातत्याने निर्माण केलेले आहेत की जे जगाला अनेक प्रकारचं ज्ञान देत असतात आणि लोकांचा उद्धार करत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं त्यासाठीच म्हटलं जातं. अजून एक दुसरं आहे, ते म्हणजे ज्याप्रमाणे हे संत सज्जन निर्माण होतात त्याप्रमाणे ज्या ज्या वेळेला अधर्म माजतो त्या वेळेला अनेक महान पुरुषही निर्माण होतात. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज, त्याप्रमाणे 16व्या शतकामध्ये आपल्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे देवस्वरूपच निर्माण झालेले. त्याला शिवाचा अवतारच अनेक जण मानतात ना. पण मग शिवाजी महाराजांनी काय केलं, सामान्य मावळ्यांना जागं केलं. ज्याप्रमाणे राखेमुळे अग्नी झाकला जातो आणि त्याच्यावर फुंकर मारली की तो पुन्हा प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मावळ्यांमधलं क्षात्रतेज हे पुन्हा एकदा फुंकर मारून फुलवलं होतं. 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्याविरुद्ध असेच अनेक महान सेनानी निर्माण झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा या देशामध्ये चांगुलपणाची निर्मिती व्हावी, संस्थापना व्हावी यासाठी भरपूर कार्य केलं.
साधक बंधू भगिनींनो, हे सगळे आदर्श आपण आज आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. आणि या सगळ्या गीतेची मांडणी ज्यांनी केलेली आहे त्या श्रीकृष्णांना आपण एका तऱ्हेने त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या श्रेष्ठत्वाला शरण जायचं आहे. आपण ध्यान करणारच आहोत, पण ते ध्यान करताना तुमची आमची भावना काय असली पाहिजे याबद्दल स्वामीजींनी भगवान कृष्णाबद्दल त्यांचं जे मोठेपण आहे त्याची मांडणी विज्ञान परिभाषेत गीता या ग्रंथामध्ये 8व्या प्रबंधात केलेली आहे. आणि त्याने म्हटलेलं आहे की भगवान कृष्ण यांनी गीता सांगितली त्यामुळे ते महान आहेतच, पण त्याहीपेक्षा भगवान कृष्ण स्वतः ते गीता जगलेले आहेत. जे त्यांनी इतरांना सांगितलं ते सगळे नियम त्यांनी स्वतःच्या आयुष्याला लावून घेतलेले आहेत. कुठल्याही गांधारीच्या शापापासून त्यांनी स्वतः कधी पळ काढला नाही आणि व्याधाने मारलेल्या बाणापासूनही त्यांनी आपला पाय बाजूला केला नाही, कारण त्यांना नियतीचा निर्णय मंजूर होता. त्यांचा जन्म जसा विलक्षण तसं त्यांची देहमुक्तीसुद्धा तशीच विलक्षण होती. एका बाजूने आपण जन्माचंही चिंतन करूयात आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या देहमुक्तीचंही चिंतन करूयात. देहमुक्तीच्याबद्दल आपण ज्या वेळेला भगवान कृष्णाकडे काही मागण्यासाठी जातो त्यावेळेला आपली भावना काय असली पाहिजे याबद्दल स्वामीजींनी जे लिहिलेलं आहे ते त्यांच्याच शब्दात मी वाचतो, आपण ते ऐका. स्वामीजी म्हणतात, दुःख सोसून त्यात न्याय मानून त्यात समाधान शोधून आणि दुःखदात्यालाच मोक्ष समृद्ध करून तुम्ही जो आदर्श पाठ दिला तो आम्ही विसरलो तर आम्हाला कोणीही त्राता नाही. मुंगीच्या पावलापावलाने का होईना सबबी न सांगता निश्चय करून आम्ही पुढे जाऊ. तुम्ही घालून दिलेल्या उदाहरणात सुखहरण झालेसे वाटले तर त्यालाच प्रतिसुख बनवू, शुद्ध होऊ. आमची खात्री आहे की तुम्ही आम्हाला जवळ घ्याल, आसरा द्याल, आनंदमय कराल. हे प्रभू, कधी आमच्या हाताने व्याध्याच्या वेंधळेपणाने चूक झाली त्याने आता तुम्ही जायबंदी होऊ नका. जखम आम्हाला होऊ दे, तुम्हाला नको. या जाणीवेची ज्योत आमच्या जीवनात अखंड तेवत राहो, हीच वांछा. हरिओम हरिओम हरिओम. आपण आता कृष्ण जयंतीच्या निमित्ताने कृष्णाच्या जन्माचं वर्णनही ऐकणार आहोत आणि त्यानंतर काही मिनिटं कृष्णाच्या प्रतिमेवर एकाग्र होऊन ध्यान करणार आहोत. आजच्या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत तेवत राहो, फुलत राहो. सत्कृत्याचं मांगल्य आपल्या जीवनात निर्माण हो अशी प्रार्थना करतो आणि पुढच्या ध्यान प्रक्रियेकडे वळूया अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. हरिओम.
घेवोनी कैवार आपुल्या भक्ताचा, आपुल्या भक्ताचा घेवोनी कैवार येतो अवतार धरणिया, येतो अवतार धरणिया. मग अज्ञानाचा, मग अज्ञानाचा गिळोनी काळोख, गिळोनी काळोख. मग अज्ञानाचा, मग अज्ञानाचा गिळोनी काळोख, गिळोनी स्वामीजींनी कृष्ण रहस्य या ग्रंथामध्ये जे विचार मांडलेले आहेत, कृष्ण जन्माचं जे अपूर्व वर्णन केलेलं आहे, ते ऐकत ऐकत आपण कृष्ण दर्शन घेणार आहोत. आपल्यासमोर ज्यावेळेला श्रीकृष्णाचं प्रतीक येईल त्यावेळेला स्वामीजींनीच त्याबद्दलची संकल्पना मांडली. त्यानुसार सुरुवातीला मोठं प्रतीक असेल, नंतर ते छोटं छोटं होत जाईल, सूक्ष्म रूप होत जाईल, पुन्हा मोठं होईल, पुन्हा छोटं होईल आणि असं काही वेळा झाल्यानंतर ते स्थिर होईल. त्याच्यावर आपण मनोमन एकरूप व्हायचं आहे. देवकी, असे दुःखी होऊ नका. आपलं संकट टळलंय. आता वारा बंद करण्यासाठी पुढचं दार झाकून घेतलं तर विशालाक्षाला संशय नाही येणार. ऐक, आणि आता मी थोडीशी कणले तरी तो दुर्लक्ष करेल. जळलेला पाय त्यानं पाहिलाय. त्या पायावर डोकं ठेवावं एवढा मोठा पाय आहे तो, वसुदेवानं वाटून गेला. वसुदेवानं आपल्या तोंडावरचा हात काढला. दार लावण्याची देवकीनं सुचवलेली युक्ती त्यानं अंमलात आणली आणि एक अप्रूप घडलं. बंद झालेल्या दारातून एक तेजपुंज आकार मूर्तिरूप झाला. विष्णूची जशी मूर्ती असते तसा मुकुटधारी, 4 हातात 4 आयुध असलेला तो तेजोदेह पाहून त्या पती पत्नींचे डोळे दिपले. पण ते दिपणं एवढं सुखद होतं की दोघांनीही त्या विद्युत रेषेवरची नजर काढावीशी वाटली नाही. अबोल आश्वासक अस्तित्वानं ती आकृती पुढे पुढे यायला लागली. पुढे येता येताच ती आकृती आकारानं लहान होत होती. आकारानं लहान होत असताना तिच्या प्रकाशमानात कुठेही कमीपणा नव्हता. तरंगत येणारा तो सोन्या रुपयाचा चमत्कार हळूहळू रांगत आल्यासारखा दिसला. देवकीच्या पायापाशी पोचला आणि मग त्या पायाला स्पर्श करून त्यानं देवकीच्या शरीरात प्रवेश केला. वसुदेव आश्चर्यानं थक्क होऊन पाहत राहिला होता. पण विशेष म्हणजे देवकीला यामध्ये आश्चर्यापेक्षा समाधान अधिक वाटत होतं. का कुणाला ठाऊक, पण तिची दुपारपासून होणारी तगमग दिव्याचं दिव्य केल्यापासून एकाएकी थांबली होती आणि तिला आता झालेल्या रत्नदिव्य स्पर्शानं तिची उरली सुरली अस्वस्थताही पार पळाली होती. आणि मग एक मुहूर्त काळातच झपाट्यानं परिस्थिती बदलली. बाहेर विजा कडाडत होत्या. वरुणाची वैखरी दिशा बेभान करीत होत्या. जलदेवतेचे तडीत शब्द भूमी प्रहार करत होते. या कोलाहलात स्वस्थतेतून अस्वस्थतेकडे, अस्वस्थतेतून अखेरच्या जन्मक्षणाकडे तो दिवस गेला. मध्यरात्रीच्या सुमाराला तो सुलभ क्षण अवनीवर अवतरला. कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला. कृष्णाच्या बालरूपाला नमन केलं. सोन्याचा रंग काळा असता तर त्याला जशी कृष्ण लोभसता आली असती, तशी ती नवजात पुष्पराग दीप्ती समोर उमलत होती. जगाला आश्वासनाची फुंकर घालणारी ज्योत जिवंत होत होती. कोमलतेच्या करपाशातली कठोरता तिथं उघडत होती. इवल्याशा घट्ट मिटलेल्या मुठी हवेत हालायला लागल्या.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते 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 भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते।
समोरच्या बालरूपाकडे एकाग्र चित्ताने पाहत असतानाच सणांचे सूक्ष्म सामर्थ्य, जीवनगीता, कृष्ण रहस्य यामध्ये स्वामीजींनी जे विचार मांडलेले आहेत, जी प्रार्थना सांगितलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी उच्चारतोय. आपण ती शांतपणे ऐकायची आहे. हे बालस्वरूप कृष्णा, आम्ही अज्ञानी आहोत, स्वार्थी आहोत. तुझ्या आयुष्याचा सूक्ष्म संदेश, वैदिक धर्माचा निस्वार्थ संदेश तू पुढे करत गेलास. तो तुझ्या आयुष्याचा संदेश तुझ्या जन्माच्या क्षणापासून शेवटपर्यंत तू देत गेला आहेस. हा आम्हाला सूक्ष्मत्वासह लक्षात घेतला पाहिजे. तू जे जगलास ते जागत राहून समजण्याचं भाग्य तरी आम्हाला लाभो. निस्वार्थ चांगल्या पद्धतीने ज्ञान घेण्याचे भाग्य आम्हाला लाभो. या दिवशी याच प्रतिज्ञेची एक खुणगाठ आम्ही आमच्या आयुष्याला बांधत आहोत. आज कृष्णाष्टमीच्या निमित्ताने एकता हा कृष्णाचा महामंत्र मी आदरणीय मानतो. जास्तीत जास्त लोकांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करीन, त्याचंच माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. हे कृष्णा, तुझे रूप, तुझे कष्ट आम्ही वाया घालवणार नाही. शांतीने, सामर्थ्याने आम्हाला शक्य तेवढे प्रयत्न करू, तुझं नाव धन्य करू. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम तत्सत समतार्पणमस्तु. हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तु. हरिओम हरिओम हरिओम.